सर्वांना माझा नमस्कार. स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये. आपण चर्चा करणार आहोत लाडकी बहीण योजना या विषयावर. महिलांना अनेक अशा अडचणी निर्माण होत आहे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर, ऑफलाईन फॉर्म भरल्यानंतर, किंवा ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहे त्यांना पैसे पण मिळालेले आहेत. आणि अशा काही महिला आहे की त्यांनी फॉर्म भरूनही त्यांच्या खात्यावर किंवा अकाउंटमध्ये पैसे वर्ग झालेले नाही, अकाउंटला पैसे जमा झालेले नाही. नेमकं कारण काय आहे का तुमच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही? तर नक्कीच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या पैसे तुमच्या खात्यावर जमा झालेले का नाही, सर्व काही आपण ऑनलाईन फॉर्म भरताना किंवा ऑफलाईन फॉर्म भरताना आपण सर्व योग्य पद्धतीने जे काही शासनाने ठरवून दिलेल्यानुसार आपण जे काही आपल्याकडे डॉक्युमेंट होते ते आपण अपलोड केलेले किंवा ऑफलाईन पद्धतीने जमा पण केलेले, तरीही आपल्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाही. तर नक्कीच आपण का जमा झाले नाही, तर एक त्याचा मेन म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत का तुमच्या अकाउंटला जे पैसे जमा झालेले नाही तर कशामुळे झालेले नाही. एक तुम्हाला मी सोप्या पद्धतीने एक स्टेप दाखवणार आहे का तुम्ही त्याच्या सहाय्याने त्याची मदतीने तुम्ही बघू शकता का आपल्या अकाउंटमध्ये आपण सर्व फॉर्म जे भरलेला होता ते योग्य पद्धतीने भरलेलं आहे. आपल्याला सर्व काही डॉक्युमेंट जे विचारलेले ते आपण योग्य ते डॉक्युमेंट अपलोड केलेले ऑनलाईनवर, ऑफलाईनवर जमा केलेले, तरीही आपल्या अकाउंटला खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही. तर या माध्यमातून आम्ही जे तुम्हाला माहिती देणार आहोत त्याच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता का चुका नेमकं कुठे झालेले आहे. तर चुका म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो की चुका म्हणजे हे झालेली असेल तुमच्याकडून मित्रांनो, तुम्ही जे माझ्या बहिणीचे फॉर्म भरला असेल तर त्या फॉर्म भरत्या वेळेस जे काही तुम्ही अकाउंट नंबर दिला असेल, खात्याला क्रमांक जे ऑनलाईन करत्या वेळेस दिलं असेल किंवा ऑफलाईन फॉर्म भरत्या वेळेस दिलं असेल, जे अकाउंट नंबर दिला असेल तर त्याच्यात एकच प्रॉब्लेम असू शकतो का ते म्हणजे त्याचा KYC. सर्वात मोठा विषय म्हणजे KYCचा आहे मित्रांनो. तर KYC तुमचं झालेलं नसेल म्हणून तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाही. तर नेमकं KYC झाला किंवा नाही हे कुठे बघायचं, कसं पद्धतीने बघायचं? आपण बँकेत गेल्यावर तर ते दाखवतात तुमचं KYC झालेलं आहे. तर नेमकं काय असतो मित्रांनो, एक विषय समजून घ्या. प्रत्येक घरामध्ये एक किंवा दोन अकाउंट आपण ओपन केलेलं आहे वैयक्तिक घरामध्ये. समजा जे काही कॅन्डिडेट, आता समजा मी माझ्या मिसेसचा फॉर्म भरायला गेलो तर माझ्या मिसेसचे 2-3 अकाउंट आहे, बरोबर. त्याच पद्धतीने प्रत्येकाच्या घरी एक किंवा दोन बँकेचे खाते ओपन आज आपण करून ठेवलेले. तर आपण खाते ओपन केल्यानंतर आपला अकाउंट कोणत्या बँकेत आणि कोणत्या खात्याला आपला KYC लिंक झालेलं आहे ते आपण सांगता येणार नाही किंवा आपल्याला दिसत पण नाही. तर ते कुठे बघायचं का आपल्या खात्यावाला कोणता KYC, आपण कोणत्या अकाउंटला कोणता आधार लिंक आपल्याला झालेला आहे किंवा आपल्या कोणत्या अकाउंटला KYC झालेला आहे. तर आज आपण तेच बघणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला सर्व काही तुमचं प्रॉब्लेम दूर होणार आहे. आज तुम्ही KYC कधी तुम्ही बघितलं का या अकाउंटला आपला KYC जोडलेला आहे आणि आपण भरतेवेळी चुकीचा फॉर्म भरलेला आहे, तर मित्रांनो नक्कीच तुम्ही आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं प्रॉब्लेम सगळं काही दूर होणार आहे. तर नक्कीच मी जे KYC तुमच्या कोणत्या अकाउंटला KYC झालेलं आहे किंवा तुम्ही फॉर्म भरता वेळेस दुसरा अकाउंट नंबर दिला असेल आणि ते ऑनलाईनला दुसरा KYC दाखवत असेल तर नक्कीच तुम्ही त्या फॉर्मला अपडेट करून घ्या किंवा तुमचा जे काही खाता नंबर तुम्ही फॉर्म भरता वेळेस दिला असेल तर त्यांना ते KYC तुम्ही करून घ्या. तर आम्ही छोट्याशा एक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक 2 मिनिटाचा तुम्हाला असं इंटरफेस दाखवणार आहे का त्याच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता का तुमचा कोणत्या खात्याला कोणती बँक KYC झालेली म्हणून. चला तर आपण डायरेक्ट ऑनलाईन बघूया का तुमच्या अकाउंटला खात्यामध्ये जोडलेला KYC हे कोणत्या बँकेत मार्फत जोडलेला आहे. मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही तुमच्या मोबाईलला गुगलमध्ये जायचं आहे. गुगलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे फक्त UIDAI म्हणजे तुम्ही जे काही आपली आधारची साईट आहे त्यावर जायचं आहे आणि साईटवर गेल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. असा इंटरफेस आल्यानंतर तुम्ही फक्त पहिल्या लिंकवर टच करायचं आहे. पहिल्या लिंक तुमच्यासमोर असा आल्यावर तुम्ही पहिल्या लिंकवर गेल्यानंतर असं तुमच्यासमोर डॅशबोर्ड येईल. त्याच्यानंतर तुम्ही फक्त तुमच्यासमोर इंग्रजी किंवा तुम्हाला जे काही लँग्वेज निवडायची असेल तर तुम्ही ते निवडू शकता. तर हे साईट आल्यानंतर तुम्हाला इथे शोधायचं का लॉग इन कुठे. तुम्ही त्या लॉग इनवर जाऊन तुमचा लॉग इन करून घ्यायचा आहे. सर्वात अगोदर ज्या कोणाचा तुम्ही जे काही कॅन्डिडेटनी फॉर्म भरलेला आहे त्या कॅन्डिडेटचं आपल्याला बघायचं असेल तर त्याच्याच नावाने तुम्ही लॉग इन करायचं आहे. तर हे इंटरफेस आल्यानंतर फक्त आपल्याला लॉग इन करायचं आहे सर्वात अगोदर. तर लॉग इन कुठे आहे तर लॉग इन आपण सर्च करूया का लॉग इन आपल्याला. तर ठीक आहे, आपल्याला लॉग इन म्हणजे लॉग इन कधी सापडत नसेल तर आपण डायरेक्टली गुगलवर आपण काय करूया तर तुम्ही काय करायचं UID टाकल्यानंतर डायरेक्ट लॉग इन इथे टाकायचं आहे. टाईप काय करायचं आहे आधार कार्ड लॉग इन. मी आधार कार्ड लॉग इन म्हणून एक हे टाकतो.
आधार कार्ड लॉगिन तुम्हाला टाईप करायचं आहे. आधार कार्ड लॉगिन टाईप केल्यानंतर तुमच्या समोर एक लिंक ओपन होईल. ते लिंक तुम्हाला दिसेल का माय आधार लॉगिन, म्हणजे तुम्हाला माय आधार लॉगिनवर क्लिक करायचं आहे. सर्वात पहिले जे लिंक ओपन समोर येणार आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस येणार आहे. इंटरफेस आल्यानंतर मित्रांनो इथे बघा तुमच्या समोर दिसत असेल लॉगिन म्हणून ऑप्शन दिसतंय बघा. लॉगिन म्हणून ऑप्शन दिसतंय तर तुम्हाला सिम्पली लॉगिनवर क्लिक करायचं आहे. लॉगिनवर क्लिक केल्यानंतर तर चला मी तुम्हाला लॉगिन करून दाखवतो. लॉगिनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. तर इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे बघा, लॉगिन टू आधार VI OTP, म्हणजे तुम्हाला तुमच्या लॉगिन करते वेळेस तुमच्या मोबाईलला एक OTP जाणार आहे. जे काही तुम्ही आधार कार्ड बनवते वेळेस तुम्हाला जे मोबाईल नंबर टाकला असेल तुम्ही तर त्याच्यावर एक OTP जाणार आहे. तर इथे तुम्हाला सर्वात पहिले आधार नंबर टाकावा लागेल तुमचा. त्याच्यानंतर इथे जे कॅप्चर दिलेलं आहे बघा, हे कॅप्चर तुम्हाला इथे टाईप करावं लागेल. सिम्पली तुमच्या मोबाईलमध्ये पण होऊन जाईल. तुम्ही फक्त हे साईट टाकल्यानंतर माय आधार लॉगिन टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलच्या गुगलमध्ये फक्त तुम्हाला डेस्कटॉप साईटची सेटिंग करावं लागणार आहे. डेस्कटॉप साईट तुम्ही केलं तर सगळं सेम टू सेम तुमच्या मोबाईलला ओपन होणार आहे. तर हे इंटरफेस आल्यानंतर इथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचं तुमचं आणि इथे हे कॅप्चर कोड टाकायचा आणि लॉग इन विथ OTP, म्हणजे तुम्ही याच्यावर क्लिक केलं तर तुमच्या मोबाईलला काय जाणार आहे OTP जाणार आहे. तर चला मी डायरेक्ट तुम्हाला लॉग इन करून दाखवतो. हे बघा सिम्पली मी एक जे काही कॅन्डिडेट होतं एक कॅन्डिडेटचं तुम्हाला मी समोर लॉग इन करून दाखवणार आहे. त्याचा आधार कार्ड मी टाकणार आहे. ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे त्याचाच मी आधार नंबर टाकून ते लॉग इन करणार आहे. तर माझ्याकडे ते आधार कार्ड नंबर, त्यांचा आधार कार्ड माझ्याकडे हातामध्ये अवेलेबल आहे. तर मी ते आधार कार्ड नंबर टाकून त्यांचे मोबाईलला एक OTP जाणार आहे. ते OTP इथे घेऊन इथे टाकणार आहे आणि लॉग इन करून तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो त्या महिलेचा मी आधार नंबर इथे टाकलेला होता. आधार नंबर टाकल्यानंतर मी कॅप्चर इथे जे दिलेलं आहे ते कॅप्चर टाकला आणि लॉग इनवर क्लिक केलं तर एक OTP त्या मोबाईलला गेलेलं आहे. जे आधार कार्ड नंबर इथे टाकलेले आहे त्याच मोबाईल जे आधार कार्डला जोडलेला नंबर असेल त्या मोबाईल नंबरवर OTP गेलेला तर इथे मी ते OTP टाकतो आणि लॉग इन करून जे आधार कार्ड आपण लॉग इन केलेलं आहे आत्ता तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होणार आहे. इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्ही बघणार इथे भरपूर असे टॅब दिलेले आहे. तुम्ही डॉक्युमेंट अपडेट बघू शकता, डाउनलोड आधार करू शकता किंवा PVC आधार कार्ड तुम्ही ऑर्डर इथून करू शकता. म्हणजे असे अनेक फोल्डर इथे दिलेले आहे. संबंधित जे महिलेचं मी लॉग इन केलेलं आहे त्या महिलेचा कोणत्या बँकेला आधार लिंक आहे ते मला दिसणार आहे. तर मी सिम्पली याच्यावर क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर नवीन विंडोजमध्ये काय लिहून आलेलं आहे, कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन, म्हणजे तुमच्या या बँके अकाउंटला हे तुमचं मॅपिंग आधार नंबर झालेला आहे. तर ते कोणती बँक आहे तर ते सिम्पली दिसतोय तुमच्या त्या महिलेचा आधार नंबर दिसतोय आणि लिंक झालेली बँक पण दिसतीये ते इंडियन पोस्ट पेमेंट बँक. म्हणजे या महिलेला जे लिंक झालेली बँक आहे ते म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक, म्हणजे पोस्ट ऑफिसची जी बँक आहे ते या महिलेला आधार लिंक झालेली आहे, KYC झालेली आहे. इथे ॲक्टिव्ह पण दाखवते मित्रांनो. अशी ॲक्टिव्ह तुमच्या बँकेला दिसलं पाहिजे तेव्हाच तुम्हाला तुमच्या खात्यावर पैसे वर्ग होईल, जमा होईल, अन्यथा होणार नाही. भरपूर महिलांचे इथे इनॲक्टिव्ह पण अकाउंट दिसतोय. इनॲक्टिव्ह कधी दिसत असेल तर नक्कीच तुम्ही तत्काळ तुमच्या अकाउंटला, तुमच्या आधारला किंवा तुमच्या बँकेला व्हिजिट करून तुम्ही आधार लिंक तुमच्या अकाउंटला करून घ्यायचं आहे, KYC करून घ्यायचं आहे. तर लास्ट इथे बघा एक महत्त्वाची एक हेडलाईन आहे का लास्ट अपडेट, म्हणजे हे अकाउंट कधी अपडेट झालेलं आहे, ॲक्टिव्ह झालेलं आहे या बँकेला KYC झालेलं, तर तारीख पण शो होती इथे. तर त्याच पद्धतीने तुम्हाला बघायचं का तुम्हाला किती दिवस इथे झालेले आहे तुमच्या बँकेला KYC करून. तर जास्त वेळ कधी होत आले असेल तर तुम्ही तुमचा परत एकदा KYC करायचा प्रयत्न करायचा आहे. अन्यथा असं ॲक्टिव्ह कधी लिहून आलेलं असेल तर वेल इज डन गुड का डन झालेलं आहे तुमची जे काही बँकेचं अकाउंट आहे त्याला त्या ॲक्टिव्ह झालेलं आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही तुमचं अकाउंट चेक करून घ्यायचं आहे का कोणत्या बँकेला तुमचा आधार लिंक आहे, KYC आहे. तर याच पद्धतीने आज आपण बघितलेलं आहे का कोणत्या बँकेला आधार लिंक आहे. याच पद्धतीने तुम्ही तुमचं अकाउंट चेक करून घ्यायचं आहे. तर मी अगोदरच म्हटलं का इथे समजा तुम्ही जे अकाउंट नंबर तिथे दिलेला आहे ते वेगळं आहे आणि इथे वेगळाच नंबर दाखवतो आहे. म्हणजे तुमच्याकडे सिंपल म्हणजे तुमच्याकडे दोन अकाउंट नंबर आहे वेगवेगळे बँकेचे. ऑनलाईन करते वेळेस तुम्ही दुसरा अकाउंट नंबर टाकलेला आहे आणि ते लिंक झालेलं अकाउंट जे दाखवते दुसरं झालेलं आहे. तर घाबरायची गरज नाही मित्रांनो. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जे तुम्ही अकाउंट नंबर आता सध्या टाकलेलं आहे त्याला KYC करून घ्यायचं आहे.
KYC झाल्यानंतर तुम्हाला परत या साईटवर यायचं आहे काही तासानंतर, काही दिवसानंतर, आणि ते चेक करून घ्यायचं जे तुम्ही KYC केलं आहे ते दिसतं आहे का नाही, शो करतं आहे का नाही. शो झालं असेल तर तुमचं KYC डन झालेलं आहे. काही दिवसानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पण लाभ मिळायला सुरुवात होईल. तर नक्कीच मित्रांनो, याच पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही जे माहिती दिलेली आहे तर नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आमच्या या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमची काही क्युरी असेल तर आमच्या कमेंट बॉक्सला नक्कीच कळवा. धन्यवाद.